सराईत सोनसाखळी चोराला अटक करण्यात बदलापूर पोलिसांना यश आले आहे। दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री 10:30च्या सुमारास बदलापूर पूर्व शिरगाव परिसरातील एक महिला कामावरून घरी जात असताना डिस्कवर मोटारसायकल स्वाराने तिच्या गळ्यातील सुमारे 45,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पळ काढला। याबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी डीबी पथकातील अंमलदार यांच्याबरोबर गस्त वाढवून शहरातील सुमारे 320 सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असताना एक संशयित रात्रीच्या सुमारास डिस्कवर मोटारसायकलवरून रस्त्याने एकट्या जात येत असणाऱ्या महिलांची टेहळणी करताना निदर्शनास आल्याने त्याला बदलापूर पूर्व गांधी चौकात त्याच्यावर झडप करून अटक केली। प्रवीण प्रभाकर पाटील असे अटक केलेल्या सोनसाखळी चोराचे नाव असून तो कर्जत तालुक्यातील शेलू या गावात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेचा तपास करत असताना आरोपी प्रवीण पाटील याने यूट्यूबच्या माध्यमातून सोनसाखळी चोराईची प्रशिक्षण घेतले असल्याची कबुली दिली आहे। आतापर्यंत 5 महिलांची दागिने हिसकावून आरोपीने पळ काढला असून बदलापूर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले आहे। नमस्कार। ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या 2 पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 15-20 दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते। जवळपास 5 गुन्हे या 20 ते 25 दिवसाच्या कालावधीत घडलेले होते। यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो सिंगली मोटरसायकलवर येऊन सोनसाखळी चोरून निघून जात होता। त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत CCTVच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे। त्यांनी एकूण 5 गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने यूट्यूबवरती चेन स्नॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार त्यांनी 5 गुन्हे केलेले आहेत। सदरची कामगिरी जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशनचे DB पथक आणि सिनियर पीटर क्राईम पीटर यांनी मिळून केलेली आहे। तर शिक्षण काय आहे, त्याच्या पार्श्वभूमी काय आणि या क्षेत्राकडे का वळला? तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे, 12वी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे। तो राहणारा कर्जतमधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी सोनं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या 5 गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे। यापूर्वीचा काही रेकॉर्ड आहे? यापूर्वी त्याने कर्जत पोलीस स्टेशनमध्ये एक 307चा गुन्हा म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा नोंद आहे। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।